नमस्कार, मी सुनीता। आज मी तुम्हाला दिग्दर्शक मायकल कर्टिस यांच्या कासाब्लँका या चित्रपटाची कथा सांगणार आहे। ते हॉलिवूडमधील अत्यंत कुशल दिग्दर्शक होते। त्यांनी रोमांस, ड्रामा आणि युद्ध यांचा सुंदर संगम या चित्रपटात साधला आहे। त्यांच्या प्रभावी दिग्दर्शनामुळे ही कथा प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून बसते। चित्रपटाच्या संदर्भात कासाब्लँका हे शीर्षक केवळ कासाब्लँका या शहराचे नाव नसून एक प्रतिकात्मक अर्थही व्यक्त करते। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हे शहर आश्रयस्थान म्हणून दाखवले गेले आहे, जिथे विविध देशातील लोक आपल्या सुरक्षित भविष्यासाठी झगडताना दिसतात। त्यामुळे कासाब्लँका हे नाव आशा, पलायन, प्रेम आणि संघर्ष यांचे प्रभावी प्रतीक बनते। दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर ही कथा कासाब्लँका या शहरात घडते। येथे अनेक निर्वासित लोक युरोपमधून पळून येतात आणि अमेरिकेत जाण्यासाठी मार्ग शोधत असतात। या शहरात अमेरिकन निर्वासित रिक ब्लेन रिक्स कॅफे अमेरिकन नावाचे कॅफे चालवतो। तो बाहेरून कठोर आणि निरपेक्ष दिसत असला तरी त्याच्या मनात भूतकाळातील प्रेमाची वेदना दडलेली असते। एके दिवशी त्याच्या आयुष्यात पुन्हा येते त्याची जुनी प्रेयसी इल्सा लुंड। ती तिचा पती प्रतिकार चळवळीचा नेता विक्टर लाजलो सोबत आलेली असते। विक्टरला नाझींच्या तावडीतून सुटून अमेरिकेत पोचायचे असते। इल्सा आणि रिक यांच्यातील जुने प्रेम पुन्हा जागे होते, पण परिस्थिती गुंतागुंतीची असते। रिककडे 2 लेटर्स ऑफ ट्रान्झिट असतात, ज्यांच्या मदतीने विक्टर आणि इल्सा सुरक्षितपणे निघू शकतात। कथेचा उत्कर्ष बिंदू असा येतो की रिकला एक मोठा निर्णय घ्यावा लागतो। तो स्वतःच्या प्रेमाला प्राधान्य देईल की मोठ्या उद्दिष्टासाठी त्याग करेल। शेवटी रिक आपल्या वैयक्तिक भावनांवर नियंत्रण ठेवत इल्साला विक्टर सोबत पाठवतो, कारण त्याला समजते की त्यांच्या प्रेमापेक्षा विक्टरचे कार्य अधिक महत्त्वाचे आहे। हा त्यागच कथेचा सर्वात भावनिक आणि महान क्षण ठरतो। या चित्रपटाचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे त्यातील कलाकारांचे प्रभावी अभिनय। हम्फ्री बोगार्ट यांचा रिक ब्लेन हा या चित्रपटाचा प्राण आहे। रिक ब्लेन सुरुवातीला थंड, उपरोधिक आणि अलिप्त वाटतो, पण इल्साच्या आगमनानंतर त्याच्या अंतर्मनातील प्रेम आणि वेदना सूक्ष्मपणे उलगडत जातात। वी विल ऑलवेज हॅव पॅरिस म्हणत तो भूतकाळाची आठवण जपत प्रेमाचा त्याग करतो आणि शेवटी आय थिंक धिस इज द बिगिनिंग ऑफ अ ब्युटिफुल फ्रेंडशिप म्हणत नव्या प्रवासाला निघतो। शेवटी रिक स्वतःच्या दुःखावर मात करून इल्साला तिच्या पतीसोबत पाठवतो। वैयक्तिक प्रेमापेक्षा कर्तव्याची निवड करत त्यागातून तो खरा कालातीत नायक ठरतो। जग किती बदललं असलं तरी त्या धुसर कॅफेच्या कोपऱ्यात उभा असलेला रिक ब्लेन आजही तसाच आहे, थंड, एकाकी, पण आतून जिवंत। प्रेम त्याने सोडलं पण विसरला नाही। पॅरिसची रात्र संपली, पियानोचे सूर मात्र थांबले नाहीत। त्याच्या नजरेतलं न सांगितलेलं प्रेम काळाला क्षणभर थांबवतं आणि त्याच्या निर्णयातली निस्वार्थी जाणीव त्याला नायक बनवते। रिक म्हणजे प्रेम गमावूनही कर्तव्य निवडणारा माणूस, मौनात बोलणारा आणि आठवणीत कायम राहणारा। इंग्रिड बर्गमन यांनी साकारलेली इल्सा लुंड 2 नात्यांमध्ये अडकलेली स्त्री म्हणून अत्यंत नैसर्गिक वाटते। तिच्या डोळ्यांमधील भाव, प्रेम आणि द्वंद्व अतिशय सुंदररित्या व्यक्त होतात। पॉल हेन यांनी विक्टर लाजलोच्या भूमिकेत धैर्य, आदर्शवान आणि नेतृत्व गुण असलेले प्रभावीपणे व्यक्तिमत्व उभे केले आहे। क्लूड रेन्स यांनी साकारलेल्या कॅप्टन लुई रेनो हा वरकरणी, स्वार्थी आणि राजकीयदृष्ट्या तटस्थ दिसणारा अधिकारी असला तरी त्याच्या व्यक्तिमत्वात विनोद, चातुर्य आणि शेवटी बदलाची झाक दिसते। कोर्नाड यांनी मेजर स्ट्रेसर ही कठोर आणि धोकादायक नाझी अधिकाऱ्याची भूमिका प्रभावीपणे साकारली आहे। या चित्रपटाचे संगीत मॅक्स स्टेनर यांनी दिले आहे। ॲज टाइम गोज बाय हे गाणे चित्रपटाचे आत्मा मानले जाते। हे गाणे इरिक आणि इल्सा
यांच्या प्रेमाच्या आठवणींना पुन्हा जिवंत करते. संगीतामुळे चित्रपटातील भावनिक गाठ अधिक घट्ट होते. छायाचित्रणात काळा पांढरा वापर अत्यंत प्रभावी आहे. प्रकाश आणि सावल्यांचा वापर करून तणाव, रहस्य आणि भावना अधोरेखित केल्या आहेत. क्लोजअप शॉट्समुळे पात्रांच्या भावनांशी प्रेक्षक जोडले जातात. पटकथा अत्यंत घट्ट आणि प्रभावी रचलेली आहे. प्रेम, राजकारण आणि युद्ध यांचा समतोल साधला आहे. पात्रांमधील नातेसंबंध नैसर्गिक आणि गुंतागुंतीचे वाटतात. या चित्रपटाचे संवाद आजही अमर मानले जातात. ऑफ ऑल द जीन जॉयंट्स इन ऑल द टाउन्स इन ऑल द वर्ल्ड शी वॉक्स इन टू माइन. हे बोलताना रिक त्याच्या मनातील दडपलेलं प्रेम, वेदना आणि अस्वस्थता व्यक्त करतो. हिअर्स लुकिंग ॲट यू किड हा रिकचा निरोप शब्दांपेक्षा कृतीतून व्यक्त झालेल्या निस्वार्थ प्रेमाची अमर साक्ष ठरतो. वी ऑलवेज हॅव पॅरिस. आणि लुईस, आय थिंक धिस इज द बिगिनिंग ऑफ अ ब्युटिफुल फ्रेंडशिप. हे संवाद साधे असले तरी भावनांनी भरलेले आहेत. ते पात्रांच्या नात्यामधील गूढता, प्रेम आणि त्याग अधोरेखित करतात. ऑस्कर समारंभात हम्फ्री बोगार्ट पत्नी समवेत कारमधून उतरला तेव्हा प्रेक्षकांनी प्रचंड उत्साह व्यक्त केला. पोलिसांना त्याचे रक्षण करावे लागले. गर्दीतून गुड लक आणि हिअर्स लुकिंग ॲट यू किड अशा रोळ्या घुमत होत्या. त्याच्या आणि चित्रपटाच्या लोकप्रियतेचं जिवंत प्रतीक. कासाब्लँका हा केवळ एक प्रेमकथा नसून उत्कृष्ट अभिनय, हृदयस्पर्शी संगीत, प्रभावी छायाचित्रण, सशक्त पटकथा आणि लक्षात राहणारे संवाद यांचा सुंदर संगम आहे. त्यामुळेच हा चित्रपट आजही एक कालातीत क्लासिक्स म्हणून ओळखला जातो. कथा ऐकल्यावर हा चित्रपट लवकरच पहा आणि तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. लवकरच येत आहे नवीन कथा घेऊन. धन्यवाद.